सी चार्जिंगचं पोर्ट असलेलं एक खेळणं मला दिसलं. दिस इज इट. तर ह्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे हे आपण बघण्यात वेळ घालवणार नाहीत. डायरेक्ट अनबॉक्सिंग करू आणि बघूया ही वस्तू कशी आहे. पण हे खेळणं आहे. आपल्या चॅनलवरती एक नवीन प्रयोग म्हणून मी खेळण्यांचं सुद्धा अनबॉक्सिंग म्हणा, रिव्ह्यू म्हणा करण्याचा विचार करतोय. बघा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटतोय. ओके, तर असं ते खेळणं आहे. अनबॉक्सिंग मध्ये फार काही नाही. टाईप सी ची एक चार्जिंग केबल आहे आणि हा अशा प्रकारचा फुटबॉल आहे. याला फुटबॉल म्हणायचं का आणखीन काही म्हणायचं तुम्हीच ठरवा. बेसिकली या सगळ्यामध्ये काय आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही सुरू करणार ना तेव्हा आतमध्ये एक पंखा फिरणार आहे आणि या एक्झॉस्ट फॅन पण हवा बाहेर येणार आहे. त्यामुळे हा फुटबॉल हा असा जमिनीपासून थोडासा वरती राहणार आहे आणि तो खूप छान स्लाइड होणार आहे. अशा प्रकारे आहे हे टाईप सी चार्जिंग पोर्ट आणि वेगवेगळे मोड्स दिलेले आहेत. तर आता आपण सुरू करूया. बराच आवाज आहे मात्र याला, त्यामुळे जे कोणी आई बाबा हे घेणार आहेत त्यांनी प्लीज माझ्या नावाने खडे फोडू नयेत. आपापल्या जबाबदारीवर घेऊन द्यावा मुलांना. ठीक आहे, ते सुरू झालं त्याचा आवाज येतो तुम्हाला. बरेच एलईडी वगैरे आहे तिथे. दिवसा शूट करतोय म्हणून फार जाणवणार नाही, रात्री छान दिसतो. स्वतः मी इथे ठेवतो आणि बघ स्वतःहून चाललेला आहे. तर आता किती छान ग्लाइड होतोय बघा फरशीवर. इंटरेस्टिंग. याच्यात दोन मोड आहेत, एक कमी आवाजाचा आणि ऑब्व्हियसली त्यामुळे खूप कमी नॉइज होणार आणि असे याच्यात एक दोन मोड आहेत. आता दुसरा मोड बघूया आपण. तो केला की आवाज कमी होईल पण पंख्याचा वेग कमी होणार आहे. तुम्ही पाहता पहिल्यापेक्षा ते कमी ग्लाइड होते फरशीवर. पहिले एकदमच पटापटा होत होता, आता ते कमी होतं. आणि तिसरा जो मोड आहे त्याच्यात पंख पूर्णपणे बदलत होते, म्हणजे आवाज नाही बंद होत त्याचा, पण हे जमिनीवर ठेवल्यावर असंच राहतं, हालत नाही राहतं, फक्त दिवे चालू राहतात. हे बघ. तर अशा प्रकारचं खेळणं आहे हे. इंटरेस्टिंग वाटलं मला. जाहिरातीत त्यांनी काही सांगू दे की हे 50 किलोचं वजन टाकलं तरी काही होत नाही, 100 किलोचं वजन टाकलं तरी काही होत नाही. असलं अजिबात काही करू नका. तुमच्या बाळांना ह्याच्यावर उभं करू नका. डेफिनेटली त्याचा आतला जो पंखा आहे ना तो खराब होणार आहे, कारण हे तेवढं मजबूत नाहीये. 50 किलो किंवा 100 किलोचं वजन घेणं इतकं ते मजबूत नक्कीच नाही, एवढं लक्षात ठेवा. साईडला हे छान मऊ पॅडिंग आहे, त्यामुळे भिंतीला धडकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट ते त्यासाठीच बनवलेलं आहे. तर सांगा मला कसं वाटतंय. टाईप सी चार्जिंग पोर्ट असल्यामुळे काय होणार माहितीये का, असं कुठलं खेळणं घेतलं की वारंवार त्याला नवीन सेल घालावे लागतात आणि मग तो आई वडिलांच्या डोक्याला फार ताप होऊन जातो. सारखे सेल कुठून आणायचं, त्यापेक्षा मस्त मोबाईलच्या चार्जरला लावा, चार्ज करा. तर 1200 मिली एम्पियर त्याची बॅटरी आहे आणि तासभर चालायला हरकत नाही त्यावर हे खेळणं. बाकी याची बेस्ट बाय लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आणि थँक्स टू मास्टर आदू आहे ज्यांच्यामुळे हे खेळणं मॅनेज झालेलं आहे आणि जे आपल्या चॅनलचे फ्युचर सबस्क्रायबर असणार आहेत. साधारण 400 रुपये ते 600 रुपयामध्ये त्याची किंमत व्हेरी होत राहते. बरं, एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का, मिराना टॉयज मेड इन इंडिया. हा जो काही माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे ना, मिराना टॉयजचं ऑफिस भोसरीमध्ये आहे, टी ब्लॉक, MIDC भोसरी, पुणे. तर इतक्या चांगल्या क्वालिटीची आणि स्वस्त खेळणी भारतात बनत आहेत, इनोव्हेशन होत आहे तिथे. ही खूपच मला अभिमानाची गोष्ट वाटली. तर हा आपल्या चॅनलवरती केलेला नवीन प्रयोग कसा वाटतोय कळवा मला कमेंट्समध्ये, वाट बघतोय. आणि हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या इतर पेरेंट असलेल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आय एम केदार अँड आय एम ऑन लीव्ह टिल द नेक्स्ट वन.